नमस्कार, माझे नाव नंदिनी नवनाथ शिंदे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगी। माझा विषय आहे लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी। ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकोबांनी गाथा रचली, समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा। मराठी ही केवळ एक भाषाच नाही, तर महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे हे एक जहाज आहे। साहित्यापासून ते कलेपर्यंत मराठीने अनेक उल्लेखनीय भल्या मोठ्या दिग्गजांनी मराठीला योगदान दिलेले। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या प्रतिष्ठित संतांनी भक्ती चळवळीतही ती भाषा आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत महाराष्ट्राचं मराठी पण जपा। लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी। मराठी भाषा ही केवळ एक संवादाचे माध्यम नाही, तर ती संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे। लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी। हे वाक्य उच्चारताना मला अभिमानाने फुलून येते, कारण ही भाषा संत, साहित्यिक, योद्धे आणि समाजसुधारकांनी समृद्ध केलेली आहे। बोलतो मी मराठी हे केवळ एक वाक्यच नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे गर्वनाट्य उद्देश आहे। महाराष्ट्राच्या मातीचे गर्वनाट्य उद्देश आहे। पदाचे साधन नाही, तर ती शाहिरांचा पोवाडा, संतांची अभंग, कीर्तनाची गोडी, बखरींचा इतिहास आणि साहित्याचा अमूल्य ठेवा यांसारखे संतीत आहे। मराठीचा हा प्रवास हजारो वर्षांचा आहे। शिलालेख, ताम्रपट आणि संत साहित्य ही तिची जिवंत पुरावे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी त्या भाषेला खोलवर रुजवले, तर शाहिरांनी तिला जीस आणि चैतन्य दिले। शिलाहार आणि यादव यामध्ये मराठीचा वापर दिसतो। ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा यांसारख्या संतांनी ही भाषा मराठी लोकांपर्यंत पोहोचवली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, शिवकालीन पत्रव्यवहार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ही भाषा प्रशासनाची भाषा म्हणून ओळखली गेली। शाहीर तुकडोजी महाराज, शाहीर रामजोशी आणि अनंत फंदी यांचे भारुड, कीर्तन, गोंधळ, गजल यांसारखे लोक प्रचलित बळकरमुखीसाठी नव्हे, तर लोकांमध्ये समाज प्रबोधन, राजकीय आणि स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरला गेला। बोलतो मी मराठी हे केवळ घोष नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाची साक्ष आहे। आपली भाषा, आपली संस्कृती जपणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे। आपण मराठीत बोलले पाहिजे, लिहिले पाहिजे, वाचले पाहिजे, कारण जेव्हा मराठी टिकेल तेव्हाच महाराष्ट्राचा आत्मा जिवंत राहील। मराठीचे उगम संस्कृतापासून झाले, तिचे अस्तित्व हजारो वर्षापासून टिकून आहे। मराठीत पेशवे यादव काळात मराठीत अनेक महत्वपूर्ण ग्रंथ व काव्यसंग्रह रचले गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी ही भाषा प्रशासनाची भाषा म्हणून मान्यता दिली। कालिदास, पु ल देशपांडे, विसा खांडेकर आणि शिवाजी सावंत यांसारख्या लेखकांनी तिला समृद्ध केले। आपली भाषा मराठी भाषेचा अभिमान बाळगणं ही एक प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे। आपण शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, अधिकाधिक मराठीत वाचन लेखन करावे पुढच्यापर्यंत, कारण पुढच्यापर्यंत ही भाषा सन्मानाने पोहोचावी। शेवटी एवढंच म्हणते, शब्द आमचे तलवारीसारखे शूरवीरांची आठवण जागते। मन लढवायचे वाटते, इतिहास आमचे नाव गाजते।